बालमित्रांनो, शुभ संध्याकाळ. सर्वांना नमस्ते. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतील व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जामखेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय कैलासजी खैरे साहेब यांच्या नियंत्रणाखाली सुरू असलेला मिशन आरंभ 2025 या स्तुत्य उपक्रमामध्ये इयत्ता 8वी अर्थात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा वर्गाचे आयोजन गेल्या 8-10 दिवसापासून आपल्या जामखेड तालुक्यापासून सुरू आहे. या तासिके अंतर्गत मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2025 अर्थात 9 तारखेला आपली ही मुख्य परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्याच्या मनामध्ये कोणतीही भीती राहू नये. विद्यार्थी आत्मविश्वासाने या परीक्षेस सामोरे जावेत. विद्यार्थी जास्तीत जास्त जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये, तालुक्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यावे या उद्देशाने हा उपक्रमांतर्गत या तासिकेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला श्री नागेश विद्यालय जामखेड या प्रशालेतील सहाय्यक शिक्षक आदरणीय शंभूदेव सहदेव बडे इंग्रजी या विषयातील रीडिंग पॅसेज स्किल या घटकाचे सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला हितगुज साधणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी आदरणीय बडे सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांशी हितगुज करून मार्गदर्शनास आपली सुरुवात करावी. बडे सर सुरू करा आता. आवाज येतोय का? आवाज येतोय का बडे सर? हॅलो हॅलो. हॅलो. हा, माईक चालू करा. हा, सुरू करा म्हणलं, हॅलो. सुरू करा. हॅलो, गुड येतोय इव्हनिंग आवाज? ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हॅलो. हॅलो. सर, मुलं बोलत नाही, तुम्ही सुरू करा. मुलं बोलत नाहीत. ओके. हा, सर्वांना नमस्कार. आज आपण इंग्लिश विषयामध्ये जे स्कॉलरशिप मध्ये इंग्लिश सब्जेक्ट आहे, तर त्यामध्ये जे एकूण 25 प्रश्न आहेत, तर त्या 25 प्रश्नाचा आपण अभ्यास करणार. म्हणजे 25 प्रश्नापैकी जे रीडिंग स्किल आहे, या रीडिंग स्किल मध्ये एकूण 2 पॅसेज आपल्याला विचारले जातात आणि या एक पॅसेज आपल्याला 3 मार्कासाठी आणि एक पॅसेज 2 मार्कासाठी आपल्याला विचारला जातो. तर हे 3 प्रश्न एका पॅसेजवर आधारित, त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट किंवा कोणताही एक आपल्या परिचयाचा किंवा परिचित नसलेला असा एक पॅसेज आपल्याला दिला जातो आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला तो पॅसेज वाचून त्या पॅसेजवर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. तर सुरुवातीला म्हणजे 20% भाग हा पॅसेजवर आधारित येतो. म्हणजे आपल्याला पॅसेजवर आधारित 5 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 10 मार्कासाठी हा प्रोस भाग आहे. आपला मुख्य घटक आहे रीडिंग स्किल आणि सब युनिट म्हणजे उपघटक आहे प्रोस म्हणजे उतारे. तर उतार्यावर आधारित आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर उतारा इथं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय की हा जो प्रश्न आहे हा सोडवताना आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला सर्वसामान्य कल्पना येण्यासाठी उतारा त्वरित वाचा, म्हणजे जो परीक्षेला
क्वेश्चन पेपरमध्ये आलेला जो उतारा आहे तो उतारा आपल्याला केअरफुली वाचणं आवश्यक आहे. म्हणजे तो उतारा कोणत्या विषयाशी रिलेटेड दिलेला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर तपशील जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा हळूवार परंतु हेतुपूर्वक वाचा असं म्हटले. तर मग तो जो उतारा आहे तो आपण काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या उतार्याच्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत तो प्रश्न आपण केअरफुली वाचून त्या प्रश्नाशी संबंधित भाग त्याचं उत्तर आपण त्या उतार्यामध्ये शोधायचं आहे. तर असे तुम्हाला पेपरमध्ये एकूण जे 25 प्रश्न आहेत त्या 25 पैकी 5 प्रश्न तुम्हाला उतार्यावर सोडवायचे आहेत. मग तुम्हाला 2 उतारे या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहेत आणि दोन्ही वेगवेगळे उतारे असतील. त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा इतर कोणताही उतारा असेल. हा जो उतारा आहे तो 70 ते 80 शब्दांचा उतारा असणार आहे आणि त्यावर आधारित हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. हे म्हणजे 2 वेगवेगळे उतारे असतील किंवा एकाच उतार्यामध्ये सुद्धा हे 5 प्रश्न असू शकतील. आणि हे 5 प्रश्न आपल्याला जर आपण केअरफुली उत्तरा वाचन केलं आणि तो प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला हे 5 प्रश्न आपण अचूक सोडवू शकतो. आणि आपल्याला इथे या 5 प्रश्नांचे 10 गुण मिळू शकतात. कारण हा प्रश्न इझी क्वेश्चन मध्ये आहे, हार्ड मध्ये हा प्रश्न नाही आहे जास्त. त्यामुळे आपण हा उतारा रीडिंग करून, या ठिकाणी रीडिंग महत्वाचं आहे. तर उतारा अर्थ आणि ते प्रश्नाचा अर्थ जर आपल्याला करेक्ट समजला तर आपण त्या प्रश्नाचं अचूक उत्तर लिहू शकतो. तर यासाठी आपल्याला युनिट नंबर आपल्या जे गाईड आहे त्याच्यामध्ये जो युनिट नंबर 6 आहे रीडिंग स्किल्स, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रोस म्हणजे जे उतारे आहेत या उतार्यावरच्या आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला सरावासाठी जे उतारे दिलेले आहेत गाईडमध्ये, शिवाय इतर आणखी जे क्वेश्चन पेपर आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर त्यामधले जे उतारे आहेत हे जास्तीत जास्त उतार्यांचा सराव जर आपण केला, उतार्यावरील प्रश्न जास्तीत जास्त सोडवले तर आपल्याला हे 5 प्रश्न सहज आपण सोडवू शकतो. उतार्यामध्ये जे प्रश्न असतात त्याचे जे उत्तर आहेत ते आपल्याला उतार्यामध्येच सहज सापडतात. बारकाईने आपण उतारा वाचला तर आपण त्या उतार्यावरचे प्रश्न सोडवू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्वेश्चन पेपरमध्ये आलेला जो उतारा आहे तो सुरुवातीला आपण काही मुलं पूर्ण उतारा वाचतात अगोदर आणि नंतर प्रश्न सोडवण्यासाठी घेतात. तर मला असं वाटतं की आपण सुरुवातीला जो पहिला प्रश्न आहे तो वाचून उतार्याकडे गेलो तर ते योग्य राहील. कारण प्रश्न काय आहे तो एकदा समजून घेतला तर त्या प्रश्नाच्या दृष्टीने म्हणजे प्रश्नाला गृहीत धरून उतार्याकडे जाऊ शकतो. आणि हा उतारा आपण मनात वाचून, आणि आपल्याला तिथं टाइम लिमिट असल्यामुळं आपल्याला तो उतारा म्हणजे कमीत कमी वेळेत अचूक उत्तर त्या ठिकाणी प्रश्नाशी संबंधित अचूक उत्तर आपल्याला शोधायचं असतं त्यामध्ये. त्यामुळं आपण तिथं जास्त वेळही जाता कामा नये आणि ते प्रश्न वाचायचा आणि उतार्यामध्ये उत्तर शोधायचं. अशा क्रमाने जर आपण गेलो तर आपले कमी वेळेत आणि अचूक उत्तर आपल्याला त्या ठिकाणी उतार्यामध्ये सापडतील असं मला वाटतं. उतार्याचा हा प्रश्न माझ्या दृष्टीने मला तर असं वाटतं की हा इझी क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. कारण जे हार्ड मध्ये याला जास्त शब्दकोडे वगैरे असतील, पझल्स किंवा इतर जे प्रश्न आहेत त्यापेक्षा ग्रामरचे क्वेश्चन असतील त्यापेक्षा हा प्रश्न मला म्हणजे पॅसेजचा प्रश्न त्यापेक्षा सोपा वाटतो. म्हणजे हे जवळजवळ आपले हातचे हे मार्क आहेत 10 मार्क आपल्याला या ठिकाणी म्हणजे 20% मार्क आपल्याला प्रोस रीडिंग स्किल्स या भागावर आधारित
आपल्याला मिळू शकतात. कारण मागील वर्षी आलेले जे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये 2 स्वतंत्र प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एक 3 मार्कासाठी एक उतारा आणि 2 मार्कासाठी एक उतारा. कधी कधी एक मार्कासाठी स्वतंत्र उतारे आणि 3 मार्काचा एक उतारा असं पण आलेलं आहे. आणि काही पेपरमध्ये एकाच प्रश्नामध्ये 5ही, आता हे तुम्हाला जे सरावासाठी दिलेलं आहे गाईडमध्ये, त्यामध्ये एका प्रश्नावर 5-5 प्रश्न दिलेले आहेत. परंतु मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 मार्कासाठी 2 मार्कासाठी एक उतारा दिलेला आहे आणि 3 मार्कासाठी एक उतारा, म्हणजे 3 प्रश्न एका उताऱ्यात दिलेत आणि 2 प्रश्न एका उताऱ्यात दिलेत, असे एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे ते 10 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं रीडिंग, वाचन कौशल्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते फक्त वाचन आलं म्हणजे पुरेसं नाहीये, तर त्याचं तुम्हाला मिनिंग समजलं पाहिजे. तर त्याचं मिनिंग समजलं, क्वेश्चनचा मिनिंग समजला, तर तुम्ही बरोबर तुम्ही ते उत्तर लिहू शकता. दुसरी गोष्ट महत्त्वाची, जे ऑप्शन आहेत तर ते 4ही ऑप्शन तुम्ही केअरफुली वाचले पाहिजेत. जर तुम्ही पहिलंच ऑप्शन वाचलं आणि तुम्हाला ते बरोबर उत्तर वाटलं, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं, तर ते पुढं ऑल क्वेश्चन करेक्ट असं पण ऑप्शन असू शकतं. तिथं ऑप्शन देताना 2 पद्धतीने ऑप्शन दिलेले असतात. एक तर त्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले असतात आणि पुन्हा त्याच्या खाली ए बी बरोबर, ए व सी बरोबर, डी बरोबर असं असं पण दिलेलं असतं. त्यानंतर जे पॅसेजचे जे क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनचा अर्थ, त्याचं मराठी अर्थ मराठीमध्ये हॅलो गीते सर. हॅलो, बोला सर, बोला, चालू करा. येतोय ना आवाज? हा, येतो येतो येतो, बोला तुम्ही. हा, तर पॅसेजच्या संदर्भात आपल्याला एक पॅसेज इथं स्क्रीनवर घ्यायचा होता. दिसतोय सर पॅसेज? हा, दिसतोय दिसतोय सर. नाही. पुढे पुढे पाट्यावर बसलाय काय आलो मेरी का मार्केट काय म्हणते ना, मार्केट पडले ना, मार्केट पडा नाही का, पण आपलं प्रोसेस 8 दिवसापूर्वी टाकला होता सर्किट. हॅलो, कोणता 16% कोणता असं माझं मिसळ असे स्टॉक देतो की सर्किट त्याचा कसा विषय होईल ना स्टॉकचा शिवदत गेला ना, 42-43 जाऊ शकतो असं स्टॉकचा 3 रुपये डायरेक्ट घेऊन गेला होता 42 आलं परत आता ते त्याचं ब्रेक बी करू शकतो. झालं ना मध्ये ते टेक्स्टाईल चालू लागला होता, पण ते सांगत असतो असे स्टॉक एक भेटत नाही लवकर, मला भेटली नसेल ऐकू लागलं ना. हा,
असं काही 71 आहे मायनस बाकीचे डाटा कुठे गेला सर्च करा ना मग सर्च करा ना एकोणीस घ्यायचं झालं काय मग नाही नाही 19 आहे ना. पुढे तुझं येत नाही का? 19 अकराचं पण आहे का मला रोज लागते नाही नाही ते भेटेल. आवडचे अनलिमिटेड आहे ते एक आवडचे फक्त एक तास मार्केट व्हॅलिडिटी पण ती हॅलो. अनलिमिटेड डाटा आहे एक ताससाठी हा बोला. पोलीसच हा, येतोय ना आवाज? रोज लागत हो येतो येतो. हा, आता मी पॅसेज घेतो. उदाहरण पॅसेज एक. तर हॅलो. हा बोला, क्लिअर दिसते. ओके ओके. हा, मी पॅसेज वाचतो. बघू आपण प्रश्न. हा, इथं आपण एक पॅसेज घेतलेला आहे. तर हा पॅसेज मी वाचतो. As mankind progress, people destroy trees for firewood and for creating space for farming and settling. They fell trees selfishly. Everyone should realize the need to protect, save, and grow more trees. We must remember the Chipko movement in Garhwal, Uttarakhand, to protect trees from excess. Everyone must protest against tree felling. If you need to cut one tree, you should plant two more and rear them. Grow more trees for our bright future. तर हा पॅसेज आहे. या पॅसेजवर आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन 1. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चुजिंग 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर 2 आपल्याला या ठिकाणी करेक्ट ऑप्शन लिहायचे आहेत. पीपल फेल ट्रीज फॉर फायरवूड अँड फॉर मेकिंग प्लेस फॉर डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर आपल्याला आता इथं हा पहिला जो प्रश्न आहे त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. होल्ड केला तर 1 शिकतो. पीपल फेल ट्रीज फॉर फायरवूड अँड फॉर मेकिंग प्लेस फॉर डॅश डॅश अँड डॅश डॅश. म्हणजे जे लोक आहेत ते झाडांची जी वृक्षतोड ही कशासाठी करतात? फॉर मेकिंग प्लेस फॉर. तर आपण इथं क्वेश्चन बघू, आन्सर त्याचा शोधू आपण. ऑप्शन दिलेत: फार्मिंग, एंटरटेनमेंट, वाईल्ड ॲनिमल्स, सेटलिंग. असे 4 ऑप्शन दिलेत. तर पॅसेज मध्ये जर आपण याचं उत्तर शोधलं तर आपल्याला याचं उत्तर मिळेल: पीपल फेल ट्रीज फॉर फायरवूड. म्हणजे लोक जे वृक्षतोड करतात ती कशासाठी करतात? तर जळणासाठी लाकूड, त्यानंतर निवारा, मेकिंग प्लेस फॉर. म्हणजे ते मेकिंग प्लेस फॉर कशासाठी? म्हणजे वृक्षतोड कोणत्या कारणाने केले जाते? त्यातलं एक कारण म्हणजे ज्वलनासाठी लाकूड. आणि आणखी दोन काय कोणते कारण आहेत? तर एक त्याच्यामध्ये दिले फार्मिंग, शेतीसाठी. त्यानंतर एंटरटेनमेंट, मनोरंजन, वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे रानटी जनावरांसाठी, आणि सेटलिंग
तर असे हे 4 ऑप्शन आहेत. तर इथं आपल्याला बघितलं वरती जर पॅसेज मध्ये बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येईल तर पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे दिलेलं आहे बघा. ॲज मॅनकाइंड प्रोग्रेस people destroy trees for firewood and for creating space for farming and settling. तर याचं पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे म्हणजे 2 ऑप्शन एक पहिलं करेक्ट ऑप्शन आहे फार्मिंग आणि ऑप्शन 4 आहे करेक्ट ऑप्शन 4 सेटलिंग असे त्याचे ऑप्शन आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न घेऊ आपण यावर आधारित दुसरा प्रश्न. म्हणजे समजलं सांगायला. हे किती आहे काय म्हणजे प्रमोटर होल्डिंग फी सेकंड क्वेश्चन आहे फाइंड फ्रॉम द पॅसेज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग टू डू समथिंग टू शो दॅट you disagree with the act or incident. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले तर बघा टू डू समथिंग टू शो दॅट यू डिसॅग्री म्हणजे तुम्ही या खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी असहमत आहेत विथ द ऍक्ट ऑर इन्सिडेंट म्हणजे कोणती कृती करण्यास तुम्ही असहमत आहेत. ऍग्री म्हणजे डिसॅग्री आहात. टू फेल टू प्रोटेक्ट टू प्रोटेस्ट टू प्रोग्रेस. तर आपल्याला पॅसेज मध्ये उत्तर बघायचं आहे जर काय उडायचं म्हणलं तर उडू फोटो नाही चिंडी स्टॉक वाटतात 100% पण 90% स्टॉक जाते ते तिथूनच गेले तिथून त्या टायमाला समजा टाटा मोटर पुढे ते स्टॉक पुढे पैसे पैसे होते मला आपण त्या टायमाला मी तिथेच विचार करून पण असं आहे आता सध्या म्हणजे समजा 20 वर्ष मार्केट पुढे 20 वर्षांनी 1.5 लाख प्लस निफ्टी निफ्टी आज 2020 मध्ये किती होते निफ्टी 2020 मध्ये 14,000 होती का तुम्हाला वाटतं आज ते 23-24-25 12 होते तिथून शॉर्टेज 2020 मध्ये करोना आला तिथून मग ते 14,000 म्हणजे आता जेवढी पर्सेंट आता जेवढी पर्सेंट सरलं नाही तेवढे 2,000 कोरोनातलं वाटतं यायलाच पाहिजे असं यायलाच पाहिजे. सर चालू म्हणजे ते सगळं आता आहे हॅलो बोला ना सर चालू ना आवाज येतोय ना चालू चालू हा करा. येतोय बाजूचा आवाज येतोय जरा बाजूचा आवाज येतोय बघा त्यात. बरं. तसं काय व्यवहार काय नाही आपल्याला ते आता म्हणजे काळाची गरज आहे ते आम्हाला कधी मध्ये झालं हो ते काय होतं प्रत्येक असं कोणी पण
माझ्या सारखं डिस्टर्ब झालेला इतकं भारी निवडलं ना शेअर समजा 10 वर्ष होल्ड करा मी करणार आहे कॉम्प्युटर घेतो तो करेक्ट सायन्स मध्ये येते ना तू 10 कॉम्प्लीट 10 वर्ष हिस्ट्री घालणार त्याची जर बादशाह आहे, बादशाह माणूस. हे बाकीचे होत असतील हॅलो. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण पॅसेज मध्ये शोधू. फाइंड द पॅसेज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग. माणसाची गरज लागत आहे. आपण ऍग्रिकल्चर मध्ये कोणती गोष्ट आपण फार्ममध्ये एक का 10 पहिला शेतीला उत्पन्न निघायचं आता 10 त्याला खर्च किती आपले पैसे मस्त लोक कोणला येत असं तिकडे त्यांच्याकडे घेतो त्यांच्याकडे त्याचं अकाउंट त्याचा पैसे काय जायचं असं 2-3 त्यांना बदनाम झालं लॉंग टर्म लॉंग टर्म मध्ये बादशाह लॉंग टर्म मध्ये तर इकडं हा जो प्रश्न आहे दुसरा, त्या दुसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पॅसेज मध्ये टू प्रोटेस्ट, म्हणजे कोणत्या कृतीशी आपण असहमत आहे. 1970 साली विप्रो मध्ये हा साहेब बोला ना. हा, त्यानंतर तिसरा प्रश्न घेऊ आपण. चालू होतं राव साहेब रेंज नसेल त्याला. तिसरा प्रश्न सर. आले साहेब हा घरी आले बंद फोन केला एका मित्राने ते घेतली त्यांनी. साहेब तारीख किती दिली? किंमत 800 कोटी रुपये. उद्याच आहे का? कुठलं तरी गाव उद्याचीच आहे का? गावची आयला साहेब उद्या लग्न होतं मामाच्या मुलाचं राव. लाख रुपये असले 20% 20,000 8 वाजता सर आम्हाला लग्न पाडतो 5 पुढे राव 50 किलोमीटर लवकर जायचं होतं असं होईल ना साहेब. तुम्ही नोटीस टाकायच्या कॉन्टॅक्ट काय झाला असता ना तर जमलं असतं ना साहेब राव. आता आम्हाला वाटलं सोमवार मंगळवारी असं काय नोटीस मग बघितलं नाही फाडून ते मित्रांनी टाकली ते. नाही ना भाऊ बी नाही ते बी जाणार आहे लग्नाला असं झालं ना साहेब. सगळं मग सोमवारी जायचं जमायचं का? दिल्ली का तुम्ही? बोलून घ्यायचं काय ना जमल रविवारी जमल. बंधू थांबल मला नाही जमलं बंधू थांबल नाही थांब मी बी चाललं काय नाही रविवारी जमल साहेब चालते. हा चालते 29ला चालेल काय अडचण नाही ठीक आहे. हा चालते 29ला सांगू त्यांना. हो जमत नाही एकच आहे जरा महत्वाचा देव आपला सूर्यबन एक किती का त्याला सांगता येईल. हा चालते ठीक आहे चालेल ठीक आहे ओके. हॅलो. क्वेश्चन नंबर 3. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग वेब. तर इथं जे वेब डायग्राम दिलेले आहे त्यामध्ये सेंटरला दिलेलं जे सेंटेन्स आहे इट इज आवर ड्युटी. तर आपल्याला याच्यातून 2 करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचे. तर पहिलं आहे टू प्लांट मोर ट्रीज, टू क्लिप ऑफ
more trees, to fell more trees, to rear बरं का more साहेब, trees. पण हॅलो, ऐका. हा हा बांधायचे व्यवस्थित साहेब ते clear झालं पाहिजे बरं का साहेब. ते 20 रुपये आणि पहिले start. Okay. तेवढा मग. त्याच्यामध्ये एक रुपये. एक गोळी आता जर दिले ना 20 रुपये घ्या. पुढे 26 27. असतात. पाय किती गेले? कसं काय? वेतन कमी आहे, बसले गाडी गाडी कट मागवलं. नाही बरी म्हणते टाकायची. योजना मागितलं? दोघा कोणी झालं? पंचायत आहे. कोण नाही का? मला चालेल साहेब, ठीक आहे, थँक्यू. म्हणजे आता असं नाही केलं पाहिजे. हॅलो सर. हॅलो. हा बोला ना. क्वेश्चन नंबर कंटिन्यू करू ना. एवढे 5 प्रश्न दोन राहिले तर. तेवढे कंटिन्यू करा. हा ठीक आहे. चूज द 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग वेब. तर क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला 2 ऑप्शन शोधायचे. तर इट इज आवर ड्युटी असं दिलेलं आहे बघा. इट इज आवर ड्युटी टू प्लांट मोर ट्रीज, टू क्लिफ ऑफ मोर ट्रीज, टू रिअर मोर ट्रीज, आणि ऑप्शन 4 टू फेल मोर ट्रीज. तर इथं 2 करेक्ट ऑप्शन आपल्याला पहिलं ऑप्शन आहे टू प्लांट मोर ट्रीज, हे बरोबर ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे टू रिअर मोर ट्रीज, जास्तीत जास्त झाडे वाढवा आणि झाडे लावा. टू प्लांट मोर ट्रीज, जास्तीत जास्त झाडे लावा. तर ही ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे क्वेश्चन नंबर 4. पुढे बघत असतो 100 मोबाईलला. चूज द करेक्ट ऑप्शन. लोकच आहे 100 आणि मालक आहे स्वतः माझ्या. हॅलो. मी आपलं फक्त 10 लाख आहे. बाहेर नाही जाऊन काय नाही. ते गाडीतले नाही घ्यायचे रे. एक लाख